पवित्र आत्मा तुम्हाला सर्व सत्यात कसे मार्गदर्शन करतो? आजचे पवित्र शुभवर्तमान. तुम्हाला सांगण्यासारख्या अनेक गोष्टी माझ्याकडे अजून आहेत, पण त्या आता तुम्हाला सहन होणार नाहीत. तथापि जेव्हा सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करील, कारण तो स्वतःहून बोलणार नाही, तर जे काही तो ऐकेल तेच तो बोलेल. तो तुम्हाला येणाऱ्या गोष्टी प्रकट करील. तो माझे गौरव करील, कारण तो माझ्याकडील घेऊन तुम्हाला प्रकट करील. पित्याजवळ जे काही आहे ते सर्व माझेच आहे, म्हणूनच मी म्हणालो की तो माझ्यातून घेऊन तुम्हाला ते प्रकट करील. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला सत्याच्या आत्म्याचे, पवित्र आत्म्याचे महत्त्व समजावून सांगतो. आपल्या मर्यादित बुद्धीने आपण लगेच सर्व सत्य स्वीकारू शकत नाही. म्हणूनच येशूने पवित्र आत्म्याचे वचन दिले. जेव्हा सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करील. पवित्र आत्मा केवळ आपल्याला सत्य समजावून सांगतो असे नाही, तर तो येशूचे गौरव करतो आणि पित्याच्या इच्छा प्रकट करतो. तो आपल्याला येणाऱ्या गोष्टींबद्दलही मार्गदर्शन करतो. आपल्या जीवनात पवित्र आत्म्याला कार्य करू देण्यासाठी आपण आपले हृदय खुले ठेवूया. त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण येशूमध्ये अधिक दृढ होऊ शकतो. दररोज आपण पवित्र आत्म्याला आपल्या निर्णयांमध्ये आणि कृतींमध्ये मार्गदर्शन करण्याची विनंती करूया. प्रार्थना करूया. प्रिय येशू, आजच्या वचनातून तू आम्हाला पवित्र आत्म्याची भेट दिलीस. सत्याच्या आत्म्याला आमच्या जीवनात पूर्णपणे कार्य करू दे. आमच्या बुद्धीला आणि हृदयाला उघड, जेणेकरून आम्ही तुझ्या सर्व सत्याला स्वीकारू शकू. पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला पित्याच्या इच्छेनुसार जगण्यासाठी मार्गदर्शन कर आणि तुझ्या गौरवाची आम्ही साक्ष देऊ शकू. आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आजच्या शुभवर्तमानातून देवाचं सत्य जाणून घेऊया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.